की तुम्ही अत्यंत संस्कार आणि संस्कार संपन्न लोक आहात। आपल्याकडे संस्कार आणि संस्कृती संपन्नता कशावर मोजली जाते तर तुमचा जमीन जुळला आहे का, त्याच्यावर तुमची प्रतिष्ठा अवलंबून असते। तुम्हाला जात आहे का, त्याच्यावर तुमची प्रतिष्ठा अवलंबून असते। तुम्हाला पै पाहुणे आहेत का, त्याच्यावर तुमची प्रतिष्ठा असते। तुमचा पदर लागतो तो पोलीच्या लग्नाचे, त्याच्यावर तुमची प्रतिष्ठा अवलंबून असते। माझं सुदैव असं आहे की असं काहीच माझ्याकडे नाही। मी मोठा का आणि श्रेष्ठ का आणि सुखी का, तर तुम्ही हे लादून घेतलेलं जे भूत आहे आपलं, ते मी घेऊन कधीच वापरत नाही। अत्तदीप भव, मी आहे, मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार असं म्हणून मी पुढे जात असल्यामुळे मी तुमच्यापेक्षा सुखी आणि तुमच्यापेक्षा संपन्न आहे। माणसाचा स्वतःवर विश्वास पाहिजे, देवावर पाहिजे का, धर्मावर पाहिजे का, जातीवर पाहिजे का, ज्यानं त्यानं वकुबावर ठरवावं। आपण किती अपंग असतो त्याच्यावर आपण जास्त आधारित असतो। मी अजिबात अपंग नाही। मनचंगा तो कटोतीने गंगा असं म्हणणारं मनुष्य आहे। मी तुम्हाला या निमित्ताने सांगणार आहे, हे साहित्य संमेलन आपण कशासाठी घेतलं असं जर मला विचाराल तर तुमचं आत्मबळ वाढवण्यासाठी या साहित्य संमेलनाचं आपण आयोजन केलेलं आहे। मी मगाशी असं तुम्हाला सांगत होतो की मी तुमची घरं बघितली नाही, पण मला तुमच्या घरातलं दृश्य माहीत आहे। काय दृश्य माहीत आहे? तुमचे घर अलीकडच्या काळामध्ये मॉल्स झाले। मॉल सगळ्यांना माहीत आहे। मॉलचं काय वैशिष्ट्य असतं? मॉल मुळातच निर्माण झाला चंगळवादासाठी। म्हणजे मी गरीब होतो आहे असं जे म्हटलं, तुमच्यात आणि माझ्यातला फरक सांगतो। तुम्ही मॉलमध्ये जाता आणि साहित्य खरेदी करता, मी काय अजून मॉलमध्ये गेलेलो नाही। मी असं पाहतो छोटं मोठं शेजारी जे दुकान असेल तिथे जाऊन मी माल खरेदी करतो। मला काय पेन घ्यायचं आहे, साबण घ्यायचं आहे, त्याचं कारण काय? मॉलमध्ये गेल्यानंतर मला लक्षी एक वडी खरेदी करता येते, मला एकदम 3 खरेदी करायला लागतात, कारण त्या बांधलेल्याच असतात। सिंगल वडी खर्चच करता येते, खरेदीच करता येते। मी कधी काळी दगडाने आंघोळ केलेला मनुष्य, तुम्ही कोणी केली नसेल, तुम्ही भाग्यवान आहे। जेव्हा मी साबण लावायला लागलो तेव्हा पण मला असं लक्षात आहे की ओके साबण बार अख्खा नाही, 2च वड्या आणायच्या, एक काढायची, लाईबॉय आणायचा, अर्धा कापायचा, पेन्सिल घ्यायची, तुकडे करायचे। भारत आपला मित्रांनो जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा तो असा होता। यानंतर 2024 साली आपण सगळे एका समृद्धीच्या प्रदेशामध्ये जगतो आहोत। तुम्हाला माहीत असावं म्हणून मी सांगायला लागलोय, साहित्यिकाचं कामच आहे की ऐकणाऱ्याला अस्वस्थ करायचं। साहित्यिकाने जर अस्वस्थ केलं नाही तर असा एक भ्रम निर्माण होईल की जग फार सुखात आहे, रामराज्य आलेलं आहे। रामराज्य मित्रांनो आलेलं आहे। अजूनही शेतकऱ्याचंच राज्य आहे, शेतकरी भुकेला आहे। मगाशी तरी मी भाकरीची गोष्ट सांगितली, भाकरी सगळ्यांना अजून मिळालेली नाही। तुकाराम महाराज सांगत होते जत उदाहरण, जतमध्ये गेले 50 वर्षांनी येरळा प्रोजेक्टच्या माध्यमातून काम करतो। जतकरांना तुम्हाला माहीत असू द्या की जतमध्ये 50 वर्ष काम करून पण आम्हाला जतचं दारिद्र्य दूर नाही करता आले येरळा प्रोजेक्टच्या माध्यमातून। जतमध्ये जालिहा नावाचं गाव आहे, मुद्दाम केव्हा तरी तुम्ही सगळे सांगलीकर जावा। आम्ही जेव्हा 30-40 वर्षापूर्वी जालिहाला गेलो काम करण्यासाठी, गाव निवडलं। महात्मा गांधींनी 1935 साली शेगाव नावाचं, ज्याला आता सेवाग्राम म्हणतात, ते गाव निवडलं। जमनालाल बजाजनं
गांधीजींनी असं सांगितलं 35 साली की मला असं गाव द्या की ज्या गावाला जायचा रस्ता नसेल, मला असं गाव द्या की ज्या गावामध्ये वीज नसेल, मला असं गाव द्या की ज्या गावाला जायला रस्ता नाही, प्यायला पाणी नाही, असं गाव द्या. पुढे गांधीजी असं म्हटले, मला असं गाव द्या की ज्या गावामध्ये सगळे अस्पृश्य राहणारे असतील. जमनालाल बजाज यांनी वर्ध्याजवळ शेगाव नावाचं गाव दिलं गांधीजी, आणि गांधीजी तिथे गेले. शेगावला हरिजनांच्या वस्तीमध्ये गांधी का गेले तर 32 साली डॉक्टर आंबेडकरांचा आणि त्यांचा एक वाद झाला की मतदारसंघ राखीव पाहिजे का संयुक्त पाहिजे, म्हणजे हरिजनांनी हरिजनांना मतं द्यायची का सगळ्यांनी हरिजन उमेदवाराला मतं द्यायची. त्या मी विस्तारात जात नाही, पण त्या मतभेदाने गांधीजी जे सनातनी होते ते पुरोगामी झाले आणि त्यांनी असं ठरवलं की मी राजकारणातून मुक्त होईल आणि केवळ समाजसेवा करेल. आणि त्याची सुरुवात महात्मा गांधींनी अस्पृश्यता निर्मूलनापासून केली. 35 साली गांधीजींनी भारताचं जे चित्र पाहिलेलं होतं ते चित्र मित्रांनो 2024 साली देखील बदलले. आम्ही 50 वर्षांपूर्वी जालियाला गेलो. जालियाला आम्ही काय पाहायचो मित्रांनो, त्या काळात आधी तसं चित्र, पण आम्ही बदललं त्याची थोड्या अंशाने बदललं. भारत बदलणं ही जगातली सगळ्यात कठीण गोष्ट आहे. मी अनुभवाने सांगतो, मी जग पाहिलेला मनुष्य 20-25 देश राहिले उघड्या डोळ्याने, आणि खरं म्हणजे भारत सरकारच्या वतीनेच पाहिलेला मी मनुष्य. आम्ही ज्या काळामध्ये जालियाला गेलो त्या काळामध्ये सगळे पुरुष जालियाचे कट्ट्यावर बसलेले असायचे. कट्टा म्हणजे पार, झाडाखाली पार असतो खेड्यामध्ये, पाराखाली बसलेले असायचे. पागोटेवाले होते, नंतर टोपीवाले आले, आता 3 टोपीवाले आले. मित्रांनो, पुरुषांच्या चरित्रात काही बदल झाले. जालियाचे पुरुष त्या काळामध्ये, मी गावाचं चरित्र नाही सांगत, मी भारताचं चरित्र सांगायला, त्या काळामध्ये सगळे पुरुष उगार केले. त्या काळामध्ये सगळे पुरुष शेती नव्हती, चकाटे पिटायचे. आम्ही काही केलं नाही. आम्ही आई-वडिलांशी बोलायला गावाचं. आमची क्रांती सीतेच्या पावलाने केलेली क्रांती. आम्ही सगळ्या सीता मातांना असं सांगितलं की ताल्ला काय करतो त्याकडे बघू नका, तुम्हाला काय करायचं ते सांगा. आणि आम्ही त्या काळामध्ये 2 विजापूरच्या बाजारातले कोकरू घ्यायचो, शेरड्याची पिलं घ्यायचो आणि बाईला 2 पिलं द्यायचो. आधी एकच द्यायचो, नंतर 2 द्यायचो. कर्ज म्हणून द्यायचो. गरीब होतो, आम्हीच कर्ज काढून शेरडू आणायचं, त्यामुळे तिला कर्ज म्हणून द्यायचं. पण काय, हे शेरडू मोठं झाल्यावर जेव्हा विक तेव्हा 1 कोरडू आम्हाला परत करायचं, तू कर्ज म्हणून. भारतातले शेतकरी मित्रांनो कर्जमुक्त झाले, आमच्या आया-बहिणी कर्जमुक्त झाले. शेतकऱ्याला कर्जमुक्त करणारं राज्य आणि सरकार असतं, नाही तर मग सगळे सरकार असतं. तिथे आमच्या कवठे मंकाळ दर्फेकर सरकार आहेत ना. तर सरकार नावाची व्यवस्था माणसाला मुक्त करत नसते, माणसाला मुक्त करते परिवर्तनाची साधनं, परिवर्तनासाठी साधन. आज तुम्ही जालियाच्या माळावर जावा, तुम्हाला 2-2, 5-5 हजारच्या शेळ्या माळावर दिसतील. कोण आहे का? मी म्हणतो ते बरोबर आहे का सांगा. जालियाच्या माळावर आम्ही अशी शेळी आणलेली आहे राजस्थानात की ती कोरडा चारा खाऊन दूध देते. माझे एक शिक्षक होते डॉक्टर दाभोळकर नावाचे, नरेंद्र दाभोळकरांचे मोठे. त्यांनी शेतीमध्ये इतके प्रयोग केले. या तासगावची सगळी द्राक्षबाग एकदा उद्ध्वस्त झालेली असताना दाभोळकरांनी इथल्या सगळ्या उद्ध्वस्त झालेल्या
द्राक्षबागेला चैतन्य दिलेलं आहे. छोटे छोटे प्रयोग ज्या समाजामध्ये होतात. आपलं साहित्य संमेलन एक छोटं साहित्य संमेलन आहे, पण ते महान जागृती करायला निघालेलं संमेलन अशी माझी धारणा आहे. तुम्ही सगळे रविवार आहे म्हणून आलेले नाही आहात, तर तुम्हाला काही ऐकायचं आहे आणि आपली दृष्टी बदलायचं म्हणून तुम्ही आलेलात अशी माझी धारणा आहे. माझ्यासारखा साहित्यिक आणि माझे सगळे बंधू भगिनी ही सगळी माणसं जे काम करतात ते खऱ्या अर्थाने परिवर्तनाचं काम करतात. चित्रकार असू दे, संगीतकार असू दे, गायक असू दे, कवी असू दे, नाटककार असू दे. का वाचायचं असं जर मला तुम्ही विचाराल तर सोन्या नाण्याने जे होत नाही ते मित्रांनो साहित्याने होतं. मी एक न सांगितलेली गोष्ट पुढे पुढे नेतो आहे. मी तुम्हाला वारंवार असं सांगतो, तुमचं घर बघितलेलं नाही, पण ते घरात मला काय दिसतं ते सांगितलेलं नाही. ते सांगत मी पुढे दिला. मी तुम्हाला सांगतो, मला तुमचं घर मिळते, त्या घरामध्ये मॉलसारखे चपलांचे जोड आहेत की नाही सांगा. तुमच्या घरामध्ये मॉलसारखे कपडे आहेत, डझनभर कपडे. तुमच्या घरामध्ये 2 डझन साड्या नक्की असतील प्रत्येकीच्या. तुमच्या घरामध्ये किमान किती तोळे? 5 तोळे, 15-20 तोळे किमान सोनं असते. पण तुमच्या घरामध्ये पुस्तकं किती? 5-50. कारण तुम्ही सगळे सुशिक्षित आहात, कारण तुम्ही सगळे साक्षर आहात, कारण तुम्ही सगळे ग्रॅज्युएट आहात. तुमच्या घरात पुस्तक दिसणार. ज्या घरात पुस्तक नाही तिथे सांस्कृतिक अंधार असतो आणि तिथे सांस्कृतिक दारिद्र्य असतं. तुम्हाला जर तुमचं दारिद्र्य दूर करायचं असेल, खरं दारिद्र्य, साहित्य काय देतं? साहित्य दारिद्र्याची जाणीव देतं, साहित्य अंधाराची जाणीव देतं, साहित्य अज्ञानाची जाणीव देतं आणि साहित्य खरं म्हणजे डोळे उघडतं. साहित्य संमेलनं का घ्यायची असं जर तुम्ही विचाराल, मी एक छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो. दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनी, तुम्हाला माहिती आहे, जर्मनीचं विभाजन झालं 65 साली. तर दोस्त राष्ट्र आणि रशिया यांनी बर्लिनचं विभाजन केलं. बर्लिनमधून एक भिंत बांधली आणि बर्लिन शहराचे 2 तुकडे केले. 47 मध्ये जसं भारत पाकिस्तान झाला तसं 65 साली एका बर्लिनचे 2 तुकडे झाले. एक बर्लिन गरीब राहिला, रशियाकडे होता तो, कारण तो मार्क्सवादी होता, आणि इकडे भांडवलदारी होते, पश्चिम बर्लिन तो श्रीमंत झाला. मला आठवतं की 89 साली मी बर्लिनला होतो. बर्लिनचं एक मेट्रो स्टेशन आहे, बॉटॅनिकल गार्डन. बेंगलोरला गेला तर तिथे पण बॉटॅनिकल गार्डन. मला हे अजून गणित कळालं, बॉटॅनिकल गार्डन आणि परिवर्तन असं काही नाही. बॉटॅनिकल गार्डन म्हणजे वनस्पती उपचार, जिथे वनस्पतीचं संशोधन, निसर्गाचं संशोधन. तिथे मी पाहिलं मित्रांनो, ती बर्लिनची भिंत 65 साली बांधलेली, 89 साली पडली. कुणी पाडली ती भिंत? मिलिटरीनं पाडली ती, कुठल्या राजकीय कार्यकर्त्यांनी पाडली नाही. ती भिंत पाडली एका चित्रकाराने. त्याची अशी कथा सांगितली जाते की ते दृश्य तुम्ही बघू शकणार नाही. मी भाग्यवान आहे की ते मी बघू शकलो. भाग्यवान म्हणजे अशा अर्थ नाही, कारण जे ते सगळं अत्यंत विषण असं चित्र होतं. 89 साली बर्लिन पाडलं. तुम्हाला सगळ्यांना दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास माहीत आहे. मी नंतर 96 जपानमध्ये. दुसऱ्या महायुद्धातल्या जपानचं वर्णन मित्रांनो असं केलं जातं की दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानमध्ये जे लोक शिल्लक होते दोस्त राष्ट्रांच्या हल्ल्यातून, ज्या स्त्रिया होत्या त्या सगळ्या विधवा होत्या. जी मुलं होती ती अनाथ होती.
त्यांची आईवडील मेलेले, ते जिवंत लोक होते ते सगळे अपंग होते, म्हणजे रेडिएशन त्यांना, अणूची बाधा त्यांना झालेली होती. असा 42 सालचा जपान, ही 96 साली जपान होती. मी असं पाहिलं 96 साली 42च्या जपानच्या पाऊल म्हणून आपण जपानमध्ये लावतो. आज तर मित्रांनो, जपान हा अत्यंत समृद्ध, टेक्नॉलॉजिकली, फिनान्शियली. कारण काय? कारण त्याचं एकमेव आहे की अजूनही 42 सालापासून आतापर्यंत जपानी सामान्य मनुष्य 18 तास काम करतो. आपण किती काम करतो? केव्हा तरी जग का मोठं होतं याचा आपण विचार केला पाहिजे की जपान सारखा देश इतक्या समृद्धीनंतर झोपलेला नाही. आपण 5वा वेतन आला, आपण झोपायला लागलो. 6वा आला, घोरायला लागलो. 7वा आला, उठायचंच बंद केलं. असं जगात कुठे होत नाही मित्रांनो की समृद्धी आली आणि मनुष्य संपला. असं जगात कुठल्याही देशात नाही. सिंगापूर सारखा छोटा देश, जावा तुम्ही, मुद्दाम जावा. एवढी समृद्धी आहे ना तुमच्याकडे मॉलची, मुद्दाम पाहायला जा की एक छोटा देश किती मोठा असू शकतो. म्हणजे भारत हा जगातला नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध देश आहे, निसर्गदृष्ट्या अत्यंत समृद्ध देश आहे, पण कर्मदरिद्र देश आहे. मी माझ्या देशाबद्दल बोलतो, मला माझ्या देशाचा अभिमान नाही असा अजिबात नाही, पण मला देशाची वर्तमान स्थिती बघून झोप लागली. कारण मी जग बघितलेला मनुष्य, मी सूर्य बघितलेला मनुष्य. साहित्यिक हा सर्वसामान्यांच्या पेक्षा वेगळ्या दृष्टीने जगाकडे जातो. मला असं वाटतं की अरे अरबस्थानातून भारतात लोक नुसतं पाऊस बघायला येतात, तिथे पाऊसच पडत नाही. पाऊस कसा असतो बघायला येतो. इराणमधून माणूस भारतात येतो, नदी बघायला येतो, तिथे नदीच नाही. आणि आपण मित्रांनो, मी सांगलीत आहे, सांगलीमध्ये उसाला पाणी कसं पाजलं जातं हे काही सांगायला पाहिजे तुम्हाला. जालियाला 12 महिने टँकरनी पाणी, याच सांगली जिल्ह्यातलं गाव जत, कवठे, मंका. आणि इकडे तासगावमध्ये द्राक्षाचे फळे. ही विषमता केवळ मित्रांनो भारतात. साहित्यकार ह्या अशा सगळ्या दुखत्या नसा, दुखती रग हिंदीमध्ये म्हणते, ते सांगण्याचं काम साहित्यकाराचं. साहित्यकाराचं काम तुम्हाला जीवन कसं जगावं, जीवनाचे नवे नवे मार्ग सांगणारा साहित्यिक असतो. मी तुम्हाला सांगत होतो की बर्लिनची भिंत कशी पडली. बर्लिनच्या दोन्ही बाजूला सेना दिशा, मध्ये 40 फुटाची नो मॅन्स लँड, दोन्ही बाजूला रात्रीच्या वेळी सर्चलाईट. एक चित्रकार ब्रश आणि रंग घेऊन गेला आणि त्यांनी सर्चलाईटचा गेला की जो मिळेल त्या अंधारात चित्र काढलं. काय नाही, छोटं चित्र काढलं. 4 फराटे मारले ब्रशचे, चौकट आहे ना दाराची, काय नाही, 1, 2, 3 आणि 4, एक चौकट काढली. आणि खाली अंधारात कसं तरी एक वाक्य काय लिहिलं की जो या दरवाज्यातून पलीकडे जाईल, जो या दरवाज्यातून पलीकडे जाईल त्याला मी एक जर्मन दुष्मार्ग बक्षीस देईन, म्हणजे 1 रुपयाने त्याला बक्षीस देईन. हे रात्री लिहिलेलं वाक्य सकाळी मॉर्निंग वॉकला जाणारे ज्येष्ठ नागरिक वाचतात. ते वाचत उभारतात, ते वाक्य वाचत उभारतात. सैनिकांना कळत नाही रशियाच्या की हे वाक्य कुणी लिहिलं, कधी लिहिलं, कसं लिहिलं. आणि मित्रांनो, जगाची आणि भारताची मानसिकता एकच आहे. ललित नावाचं आपलं एक साहित्यिक मॅगझिन, त्या मॅगझिनने आपलं चरित्र सांगून ठेवलेलं आहे एका कथेमध्ये. ते मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला ते पटेलच. कथा अगदी छोटी आहे. कथा छोटी अशी आहे की सकाळी 7ला पाणी भरताना नळावर, पूर्वी
सगळ्या बायका एकत्र एकाच नळावर पाणी भरायचे. एक टोटी होती, सगळ्या गल्लीतल्या बायका एकत्र यायच्या आणि पाणी भरायचे. आपल्या संस्कृतीमध्ये अशी ठिकाणे आहेत मित्रांनो. पूर्वीच्या काळामध्ये खेड्यामध्ये गेला तर शेणी लावायचं ठिकाण असायचं, गारेमध्ये सगळ्या बायका आपल्या मनात, विशिष्ट सासू बद्दल तिच्या मनात काय असेल ते मैत्रिणीला त्या गारेमध्ये सांगायचे. जिथे पाणी भरायचं शहरात, ते पाणी भरायचं ठिकाण किंवा पाणवठा म्हणा, तिथे आपल्या मनातलं मैत्रिणीला त्या सांगायच्या आणि हलके व्हायचे. तिचं दुःख कधीच हलकं झालं नाही, फक्त ती हलकी व्हायची त्या क्षणी, दुःख कधीच गेलं नाही. त्या ललितमध्ये एक छोटी कथा आहे की 7 वाजता एक बाई आपल्या मैत्रिणीला म्हटली, 7 वाजता एक मैत्रीण आपल्या दुसऱ्या मैत्रिणीला म्हटली, आज माझ्या नवऱ्याने एक अंड घातलं, आज माझ्या नवऱ्याने एक अंड घातलं. 2 वाक्य झाली. तिसरं वाक्य, 9 वाजता अंड्यांची संख्या 365 झालेली होती. काय झालं होतं? ऐकलेल्या बाईंनी सांगितलं हिच्या नवऱ्याने 2 अंडी घातली, दुसरीनं सांगितलं हिच्या नवऱ्याने 4 अंडी घातली. अशी संख्या ती किती झाली? 365. आपल्याकडे अतिशयोक्ती अलंकार आहे आणि तो विशेषतः कुणाचं काय असेल, तुला काढणं सांगितलं, कोणाला सांगू सांगितलं समजायचं. मनुष्य स्वभाव असा आहे की जितकं गुप्त सांगणार तितकं ते काढतात, असा मनुष्याचा स्वभाव आहे. त्या 7ला बघितलेली माणसं अख्ख्या पूर्व बर्लिनमध्ये सांगत गेली की असं एक चित्र काढले आणि त्याचा अर्थ असा आहे. आणि वाचणारा प्रत्येक जण म्हणायचा, मी जाणार पलीकडे, मी जाणार पलीकडे, मी जाणार पलीकडे. 9 वाजता 2.5 लाख लोक झाले. त्यामध्ये एक मिलिटरी म्हणा, राईस मिलिटरी म्हणा, त्यानं पॅटर्न टॅग घेतला आणि त्यानं ते चित्र काढले. एका चित्रकाराने काढलेल्या चित्रकाराकडून प्रेरणा घेऊन 2 जर्मनी एक झाले. साहित्य माणसाला तोडत नाही, साहित्य जोडत. म्हणून वर्तमान भारत कसा आहे असं जर तुम्ही मला विचाराल, आपण मित्रांनो आपल्याला कळत नाही. प्रश्न राम मंदिराचा नाही, प्रश्न आहे हृदय मंदिराचा. राम मंदिराचा शिलान्यास ज्या दिवशी करायचं ठरवलं त्याच दिवशी आपण बाबरी मशीद बांधण्याचा आपण संकल्प सोडलेला. आपण बाबरी मशीद नाही का? भारत हा मित्रांनो सर्व जाती धर्मांचा देश आहे. भारत हा सर्व भाषांचा देश आहे. भारत हा सर्व संस्कृतीचा देश आहे. हा देश एक केव्हा राहील? जेव्हा आपण सगळे एक असू. साहित्य नेहमी तुम्हाला समन्वय शिकवतं, साहित्य कधी तुम्हाला संघर्ष शिकवतं, साहित्य तुम्हाला एकात्मता शिकवतं, साहित्य कधी तुमच्यात भांडण लावत होतं, साहित्य तुम्हाला गुण्यागोविंदांनी नांदण्याचा संस्कार देतं, तो कधी भांडण्याचा संस्कार देत नाही. साहित्य वाचायचं अशासाठी की साहित्य नेहमीच तुम्हाला प्रवाहपरिवर्तन करून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला नेण्याचं काम करतं. आजचं साहित्य संमेलन वर्तमानात तुम्हाला वर्तमानाच्या विरुद्ध चालायला शिकवेल, ते शिकवावं असं आवाहन करतो. तुम्ही सर्वांनी मनापासून साहित्य वाचावं. घरामध्ये कधी कधी पश्चिम बंगालमध्ये गेला, पश्चिम बंगालमध्ये मित्रांनो मला वाईट वाटते सांगतात की 5-25 वर्षांपूर्वी मराठी एखादं पुस्तक छापलं तर त्याच्या 5,000 पेटी निघायची. आता मित्रांनो 5,000 पेटीचं मराठी साहित्य एक वाईट वाटतं मला सांगायला की ते 5 वर आले. प्युअर प्रिंट ऑन डिमांड 5च पुस्तकं छापली जातात. तिकडे तुम्ही पश्चिम बंगालमध्ये पहा, तिथे आजही वर्तमानपत्रामध्ये असं जर वर्तमानपत्रात आलं, आज डॉक्टर सुनील कुमार लवटे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन अमुक बुक स्टॉलमध्ये होणार आहे, तर दुकान उघडायच्या आधी लोक रांगेत गेले असतात की पहिल्या आवृत्तीची
पहिली प्रत माझ्याकडे पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये अजूनही माणसं वाचतात, विकत घेऊन वाचतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाचून व्यवहार करतात. रवींद्र संगीत तिथे बदललेली, तिथे अजूनही स्त्रिया काठा पदराची साडी नेसतात. म्हणजे याला तुम्ही मागासपणा म्हणू नका. संस्कृती कशात दडलेली आहे असं जर मला विचारलं तर संस्कृती विचार, संस्कृती व्यवहारात आणि संस्कृती दृष्टीत दडलेली असेल. तुम्ही इस्रायलसारखा देश पहा, सिंगापूरसारखा देश पहा, जपानसारखा. आणि जपानच्या राजा आहे ना, जपानचा तो वर्षातून एकदाच दिसतो लोकांना. मी 8 दिवस राजाला पाहिजे, म्हणजे त्याच्याच घरी राहत असल्यामुळे रोज दिसत जातो. मी काय पाहिलं जपानच्या राजाकडे, म्हणजे देशातल्या समृद्ध, जगातल्या समृद्ध देशातला राजा तो अजूनही चटईवर झोपतो. जपानचा राजा आणि जपानची माणसं अजूनही साधेपणाने राहतात. कारण काय? एक छोटं उदाहरण सांगेल. तिथे किंकापुजी नावाचं बौद्ध मंदिर आहे. तिथे फक्त त्या बुद्ध मूर्तीला भिकू, म्हणजे आपले तुकाराम महाराज जसे ते पुरोहित ते त्याची प्रदक्षिणा काढतात किंवा राजा काढतात. तिसरा मनुष्य कोण होता तर तो डॉक्टर सुनील कुमार होता. ती प्रदक्षिणा काढणं का तर तो भिकू मला, आम्ही सगळे आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळातून गेलो होतो. त्याने मला माझा देश विचारला. मी म्हटलं इंडो. जपानमध्ये इंडियाला इंडो म्हणतात. मी इंडो म्हटलं मला खरं माहिती नाही. आणि मला त्यांनी त्या प्रदक्षिणे होती फिरवलं. मी म्हटलं मला काय बोलवलं तर त्यांनी मला जे सांगितलेलं ते आपण केलं तरी लक्षात ठेवलं पाहिजे. तो असं म्हटला, यू हॅव गिव्हन सिद्धार्थच, तुम्ही आम्हाला बुद्ध दिला म्हणून आमची समृद्धी, साधेपणा. आपण बुद्ध एक्सपोर्ट केला मित्रांनो, आपण बुद्ध आचरला. परत एकदा बुद्ध आचरला पाहिजे, सभ्यता आचरली पाहिजे, साधेपणा आचरला पाहिजे. तर परत आपण भारत जगाशी स्पर्धा करेल, सिंगापूरशी स्पर्धा करेल. केवळ विश्वगुरु म्हणून आपल्याला विश्वगुरु होता येणार नाही. आपल्या क्रिया, वाचा, मने आपण जेव्हा प्रत्येक मनुष्य विश्वगुरूच्या श्रेष्ठत्वाचा तेव्हा आपला भारत, मेरा भारत मानव, तो आपण करण्याचा संकल्प साहित्य संमेलनातून करूया असं आवाहन करतो. मला तुम्ही काही कार्य असताना या संमेलनाचा अध्यक्ष बहुमान दिला. किती खोट्या माझ्या भाषणातून तुमच्या लक्षात आलं असेल. तुमच्या सगळ्यांचे आभार. लागलेली ओहोटी लागणारी भरती हे खरं म्हणजे सरकारी संमेलनांकडून जनता संमेलनांच्याकडे. मगाशी ते जन की बात, मन की बात वगैरे म्हणत होते ना. कोणत्याही चळवळीचं रूपांतर जेव्हा सरकारीकरणात होतं तेव्हा मित्रांनो त्याला ओहोटी लागतेच. आपलं हे साहित्य संमेलन प्रतिष्ठित साहित्य संमेलन, नाव त्याचं आहे प्रतिष्ठा साहित्य संमेलन. मी तुम्हाला सांगतो खरी प्रतिष्ठा साहित्याची कुठे असते तर ती जनमनात असते. आणि जनमन जेव्हा अशा प्रकारची साहित्य संमेलन करतात तेव्हा त्याची प्रतिष्ठा अधिक मोठी असते. मग आजपासून मी जयश्रीताईंचं व्याख्यान ऐकलं, सरपंचांचं ऐकलं, तुकाराम बाबांचं ऐकलं. मी तुम्हाला या निमित्ताने असं सांगणार आहे की ते असं म्हटलं की बोट लावा आणि मी आनंदी राहील. असं बोट लावून जर सगळ्यांनाच आनंदी होता आला असतं तर सगळे असंच फिरले असते. असं नाही होत जगामध्ये. जगामध्ये आनंदी राहणं ही उच्च परी आहे. आणि ती परी कशातून मिळते असं जर तुम्ही मला विचाराल तर ती डोक्याला बोट लावून नाही. ती असं बोटावर गिरिधर पर्वत उचलण्याची क्षमता ज्यांच्या हातामध्ये असते अशा माणसाचे जीवन मित्रांनी सुखी आणि संपन्न होत असते. मगाशी त्यांनी सरपंचांनी शेतकऱ्याचा उल्लेख केला. शेतकरी आज उद्ध्वस्त होतोय
याचं त्यांच्यापेक्षा जास्त दुःख मला आहे. पण शेतकरी का उद्ध्वस्त व्हायला लागला याचं देखील विचार चिंतन आपण केलं पाहिजे. म्हणजे काळ तोच आहे मित्रांनो. आज आपण अशा एका सामाजिक संक्रमणातून जात आहोत की ज्या काळामध्ये सरपंचांचे आजोबा शेती करायचे तेव्हा ती शेती एकरामध्ये होती. हे जेव्हा शेती करायला लागले तेव्हा ती शेती गुंठ्यावर आहे आणि आता त्यांचा मुलगा जेव्हा शेती करायला लागले ते स्क्वेअर फुटावर. म्हणजे तुम्हाला असं लक्षात येईल की आपली जगण्याची साधनं कमी कमी व्हायला लागली. आणि म्हणून शेतकऱ्यांनी असो, नोकरदारांनी असो, तरुणांनी असो, अलीकडच्या काळामध्ये सगळ्यांचंच आयुष्य उखळीत आहे. सगळ्यांचंच आयुष्य जात्यामध्ये आहे. साहित्य अशा काळामध्ये तुम्हाला काय देशावं असं जर तुम्ही मला विचाराल तर साहित्य तुम्हाला जगण्याची दिशा, जगण्याची ऊर्जा, जगण्याची उर्मी आणि जगण्याची दृष्टिकोन देत असते. साहित्य संमेलन अंमळनेर येथे संपन्न होत आहे आणि आता त्याची सूप वाजायची वेळ आलेली आहे. मी गेले 3 दिवस त्या संमेलनाचा वृत्तांत वर्तमानपत्रात तुमच्या बरोबरच वाचतो आहे आणि मला या गोष्टीचं वाईट वाटतं की या साहित्य संमेलनामध्ये प्रेक्षकांची संख्या रुळावली. त्याचं कारण त्यांना तानाजीराव जाधवांसारखा संयोजक मिळाला. तो जर मिळाला असता तर अंमळनेरचं साहित्य संमेलन पण तुम्हाला हाऊसफुल गर्दीमध्ये पाहता आलं असतं. अशी साहित्य संमेलनाची स्थिती का व्हावी? मगाशी तानाजी जाधव असं सांगत होते की मी कोणाकडे भीक मागत नाही. अखिल भारतीय साहित्य संमेलनांनी सध्या हातात घोडगा वाहण्यासाठी वाडगा घेतलेला आहे आणि त्यामुळे साहित्याची दुरावस्था झालेली आहे. मित्रांनो, मी असं पाहतो की एकीकडे अखिल